श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आज एक असा विलक्षण असा आणि एक छान महाराजांचा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की एका स्त्रीच्या आयुष्यात तिच्या पतीचं, तिच्या नवऱ्याचं हे किती महत्त्व आहे. नवऱ्याशिवाय एक स्त्री अपूर्ण आहे असं म्हटलं तर आता जरी इंडिपेंडंट झाल्या आहेत सगळ्या स्त्रिया, पण जी नवऱ्याची जागा आहे ती आयुष्यात कुणीही घेऊ शकत नाहीये. आणि एक पती म्हणून आपल्या आयुष्यात किती गरजेचं स्थान आहे हे फक्त त्या स्त्रीलाच माहिती आहे. आणि जिला नवरा नाहीये तिला जाऊन विचारा की तिचं दुःख काय आहे म्हणून. तर एक असाच अनुभव मी शेअर करणार, जसं सावित्रीने सत्यवानाचे प्राण घेऊन आली होती. आज तसंच एक आपल्या ताई आहे, आमच्या इथल्याच आहे जालन्याच्या. त्यांचा हा मी जो अनुभव आहे तो शेअर करणार आहे. नाव त्यांनी नाही सांगायला सांगितलेलं आहे. तर त्यांचाच मी अनुभव शेअर करणार आहे. अनुभव खूप सुंदर आहे. की एक स्त्रीने ठरवलं तर ती आयुष्यात काहीही करू शकते. तर मग ते तिच्या पतीचे प्राण का असेना ती घेऊन येऊ शकते. तर आजच्या कलियुगात ही गोष्ट होणं अशक्य आहे. पण हो, स्वामी कृपेने ती शक्य आहे. कारण की आमच्या इथे जो किस्सा घडला म्हणजे आमच्या जवळ नाहीये, जालन्याला त्या सेवेकरी ताई आहेत. त्यांचा हा जो अनुभव आहे खूप सुंदर अनुभव आहे. गेली 5 वर्षापासून त्या ताई सेवेमध्ये आहे आणि अतोनात निस्वार्थ भावनेने त्या महाराजांची सेवा करत आहेत. आरती असू द्या, नैवेद्य असू द्या, पुण्यतिथील जे प्रहर सेवा असो, कुठलीही सेवा असू द्या, त्या खूप मनापासून करतात. त्या जेव्हापासून सेवेत आल्या त्यांचे एक एक प्रश्न जे आहे मार्गी लागायला लागले. महाराजांनी त्यांना भरपूर दिलंय आणि मेन म्हणजे कधी महाराजांना त्यांनी महाराजांना काही मागितलं अशी गोष्ट झालीच नाहीये. त्या सांगतात, की "ताई मी आजपर्यंत 5 वर्ष झाले मला सेवेत येऊन, तर त्यांनी काहीच महाराजांकडे मागितलं नाही." की फक्त एक आत्मिक समाधान काय असतं हे त्यांना पाहिजे होतं आणि ते आत्मिक समाधान त्यांना स्वामी सेवेतून भेटायचं. त्यामुळे त्या जी महाराजांची सेवा करायच्या, स्वामी चरित्र वाचायच्या, गुरुचरित्र वाचायच्या, ज्या काही सेवा असेल, माळ जप, तारक मंत्र त्या सेवा करायच्या. पण एक दिवस असं झालं, काळाचं चक्र हे सतत सुखच येईल असं नाहीये. काळाचं चक्र हे नियमाप्रमाणे फिरतच असतं. तर चांगले दिवस चालू होते. सगळा सुखाचा संसार चालू होता. पण अचानक एक दिवस ताईंचं स्वामीचरित्र सारामृत वाचन चालू असताना ताईंना एक कॉल येतो, की "तुम्ही ह्या-ह्या ठिकाणी या. तुमच्या मिस्टरांचा खूप भयानक ॲक्सिडेंट झालेला आहे." तो अपघात एवढा बेकार होता, की तो माणूस त्या अपघातातून वाचणं अशक्य गोष्ट होती. एवढा तो डेंजर अपघात झालेला होता आणि ताईंनी ते ऐकताच ताईंच्या हातातून स्वामीचरित्र खाली पडलं. त्यांनी ते तसंच सोडलं आणि त्या हॉस्पिटलकडे पळाल्यात. ह्या जाईपर्यंत तिथं त्यांच्या मिस्टरांनी तिथले जे स्थानिक लोकं होते त्यांनी त्यांना ॲडमिट वगैरे केलेलं होतं. तर ताईंना खूप वाईट वाटलं, की "महाराज मी तुमच्या सेवेत होते. माझ्या नवऱ्याचा एवढा मोठा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि आता मी काय करू? कारण की मला माझ्या पतीशिवाय कोणी नाही आणि तुम्ही आता त्यालाच या संकटात टाकलंय तर मी काय करू?" ते महाराजांची भरपूर हे करत होत्या, प्रार्थना करत होत्या. त्यानंतर दादा 15 दिवस आय-सी-यूमध्ये होते. तर आय-सी-यूमध्ये असताना त्यांचा अ, जे आहे म्हणजे दादांना एवढं बेकार त्यांचा अपघात झालेला होता. पण महाराजांच्या कृपेने, महाराजांच्या याने त्यांना एक धक्का बसलेला होता. तर एवढा मोठा ॲक्सिडेंट झाला. ते घाबरले खूप होते आणि मेन म्हणजे त्यांच्या मेंदूला मार लागलेला नव्हता. कुठेच हाताला वगैरे हात वगैरे मोडले होते. पायाला फ्रॅक्चर वगैरे होता. भरपूर पाठीला त्याला खरचटलेलं होतं म्हणे. पण त्यांच्या मेंदूला कुठेही धक्का लागलेला नव्हता. एवढा तो भयानक ॲक्सिडेंट होता. पण कुठेच त्यांच्या मेंदूला मार लागलेला नव्हता. दादा एकदम म्हणजे सगळ्यांना ओळखत होते. त्यांना काय बोलतायत हे कळत होतं. फक्त एवढं होतं, की ते जे 10-15 दिवस होते ते शुद्धीवरती नव्हते. माहिती नाही काय झालं होतं त्यांना, पण ते शुद्धीवरती नव्हते. त्यांना धक्का बसलेला होता की काय, पण त्या ताईंनी सांगितलं की ते शुद्धीवर नव्हते म्हणून. आणि मग तिथे ताईंनी काय केलं, की आता महाराजांना विनंती केली, पण महाराज काय सांगतात, "तू जोपर्यंत हातपाय हलवत नाही, तू जोपर्यंत सेवा करत नाही, मी तुझ्यापर्यंत पोहोचत नाही." तर ताईंनी तिथेच त्या हॉस्पिटलमध्ये बसून सेवा करायला सुरुवात केली. ताईंनी बॉटल घेतली. आता आपण नेहमी म्हणतो, की सेवा करताना आसन पाहिजे, स्वच्छ जागा पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे. पण महाराजांची सेवा करायला आणि एखादा अडचणीचा काळ असला तर काही लागत नाही. ताईंनी तिथेच बॉटल घेतली. ती बॉटल हातामध्ये धरली. ताईंनी तिथेच 11 वेळा तारक मंत्र म्हटला आणि जे आपलं धुमावती तीर्थ बनवतात बघा, तेही ताईंनी तसंच हात ठेवून धुमावती तीर्थ बनवलं आणि ते त्या दादांना द्यायचं होतं. पण प्रश्न हा होता, की आय-सी-यूमध्ये कोणाला जाऊ देत नाही आणि त्या दादांपर्यंत हे पाणी पोहोचवेल कोण? तर त्यांनीच तिथे जे काम करणारे आहेत त्यांच्या हाती ते पाणी त्या दादांना दिलं. तर दादांनी बरोबर त्या बॉटलीतलं आपलं जी बिसलरी बॉटल असते त्या बॉटलीत एकच झाकण पाणी पिलं होतं. ताईंनी सांगितलं तसं.
की ती पूर्ण बॉटलही त्यांना देण्यात आली नाही. फक्त ते एक झाकणभर पाणी त्यांना दिलं आणि ती बॉटल दादांच्या बाजूला ठेवण्यात आली. पण त्या तारक मंत्राचा आणि धुमावती तीर्थांचा एवढा प्रभाव झाला, की ताईंनी ती सेवा एवढी मनापासून केली, की दादा अक्षरशः 15 दिवस जो माणूस शुद्धीत नव्हता, तो त्या दिवशी चक्क शुद्धीवरती आला. त्याची ट्रीटमेंटला रिस्पॉन्स द्यायला लागला. दादांची तिथून पुढे सुधारणा झाली आणि अगदी 4-5 दिवसामध्येच दादांना डिस्चार्ज होऊन ते घरी आलेले आहे. आता सध्या सुखरूप आहे, व्यवस्थित आहे. त्यांची ट्रीटमेंट चालू आहे. हा खूप मोठा अनुभव आहे, की महाराज हातावरचं बोटावर नेतात असं म्हणतात, की जीवावरती संकट आलेलं असतं, पण ते थोडंफार याच्यातून टळून जातं. ही महाराजांची कृपा आहे. एका ताईंनी आपल्या नवऱ्याचे प्राण आणलेले आहेत. ही फक्त एका सेवेतच टाकले. जर त्या ताई सेवेत नसत्या, तर त्या दादांची जी आयुष्याची दोरी आहे ती तिथेच तुटली असती. कारण की स्वामी सेवा ही एवढी प्रभावी आहे, की ती काळालाही मागे ढकलू शकते. आपले स्वामी एवढे प्रभावी ते काळालाही आपल्यापासून दूर ठेवू शकतात. आता मी माझं सांगते, मी 2020 मध्येच माझं संपलं होतं सगळं. मी आज तुमच्या समोर बोलतीये. माझं तिथेच म्हणजे मी काहीच नव्हते तेव्हा. तिथेच माझं आयुष्य संपलं होतं. पण आज मी महाराजांच्या कृपेने जिवंत आहे, तुमच्या समोर आहे, बोलतीये. माझा काळ जो आहे तो महाराजांनी बाजूला सारला. त्यांचा अनुभव ऐकून मला माझी खूप आठवण दिवस जातात, सगळं होतं. पण जे घाव आहे, जे त्या आठवणी आहेत, जे ते तो काळ होता, तो आजही अर्ध्या रात्री डोळ्यातून पाणी काढतो. एवढा बेकार तो काळ असतो. आणि तसंच ताईंनाही अनुभव आला. आज त्या ताईंनी त्यांच्या नवऱ्याचे प्राण स्वामींकडून मागून आणले. ही खूप मोठी स्वामी कृपा आहे आणि आपण सगळे त्या दादांसाठी प्रार्थना करूया, की त्यांना लवकरात लवकर अजून चांगलं बरं वाटू द्या. स्वामींची कृपा अखंड त्या ताई दादांवरती राहो आणि सगळ्यांनी दादांसाठी प्रार्थना करा, की ते लवकरात लवकर अजून चांगले बरे व्हावं. तर अनुभव कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आणि तुम्हालाही काही अनुभव आले असेल, तर तुम्ही आपल्याला Instaला शेअर करू शकता. चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा नक्की. श्री स्वामी